सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन अशा शब्दात वैभव नाईकांवरती नारायण राणेंनी पलटवार केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून येत्या 8 दिवसात मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाली नाही तर चिपी विमानतळाला टाळं ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी दिलेला होता। चिपी विमानतळावरून सध्या नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चिपी विमानतळावरून मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा येत्या 8 दिवसात सुरू झाली नाही तर विमानतळाला टाळं ठोकू असा इशारा ठाकरे गटाच्या वैभव नाईकांनी दिला होता आणि जर विमानतळाला टाळं ठोकलं तर आम्ही तुझ्या घराला टाळं ठोकू असा पलटवार नारायण राणेंनी केलेला आहे। 5 वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तत्कालीन खासदार विनायक गौडे सातत्याने प्रयत्न करून हे चिपी विमानतळ सुरू केलं होतं। खरं तर गेल्या 7-8 महिन्यामध्ये ह्या विमानतळाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे। सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे। आणि वैभव नाईकांनी हा इशारा दिल्यानंतर नारायण राणेंची काय प्रतिक्रिया समोर आली आहे तीही आपण पाहूया। बांधला सुरू झालं काय टेक्निकल मुद्दा आहे म्हणून काही दिवस विमान वाहतूक बंद आहे। इथून मुंबई, पुणे, दिल्ली जावं, हैदराबाद जावं, चेन्नईला जावं हे मी प्रयत्न करतोय। अशा वेळेला काही लोक वृत्तपत्रातून धमक्याने आम्हाला वृत्तपत्र वा अरे 10 वर्ष आमदार एक तरी काम दाखवावं, धरण, पाणी, वीज, शाळा, साधी बालवाडी तरी या जिल्ह्यात एक बालवाडी यांनी काय प्रेरणा माहिती आहे ते कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावं, कसा सुरू करावं एक गंध तरी आहे। 5 मिनिटं शुद्ध मराठीतून त्या सभागृहात कधी बोलले का? हे 10 वर्ष होते आमदार म्हणे मी टाळं मारलं, विमानतळाला टाळं कधी जातो सांग रे मला, टाळं मारूनच दाखव, मी आज सांगायला आलोय की मारूनच दाखव, नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारला ना तर नारायण राणे नाव सांगणार नाही, नाव सांगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।